सगळ्या कथांमध्ये काही नावं असतात जी जाणीवपूर्वक टाळली जातात, कारण त्या नावांबरोबर फक्त भीती नाही, परिणाम जोडलेले असतात. पुराणांमध्ये असं मानलं जातं की काही शक्तींबद्दल जास्त जाणून घेणंही धोकादायक असतं. त्या शक्ती नष्ट करण्यासाठी नाही, तर आवरणाखाली ठेवण्यासाठी असतात. आणि म्हणूनच देवांनी सुद्धा एक नाव खूप कमी वेळा उच्चारलं, कारण ते नाव उच्चारलं तर युद्ध नाही, समतोल तुटतो. तो नाग ज्याची तुलना समुद्रात जन्मलेल्या राक्षसांची झाली आणि ज्याच्या शक्तीसमोर नद्यात पूजले गेलेले नाग फक्त कथा ठरले, त्या नावाला म्हणतात वासुकी. वासुकी फक्त एक नाग नव्हता, तो नागांचा राजा होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो शेषनागाचा भाऊ होता. शेषनाग जो संपूर्ण विश्व धारण करतो आणि वासुकी जो त्या विश्वाचा विनाश करू शकतो. पुराणांमध्ये सांगितलं जातं, वासुकीचं शरीर पर्वता एवढं विशाल होतं. त्याचे डोळे कायम धगधगत असत, जणू त्यात अग्नी सतत पेटलेला असे. त्याचा श्वास सामान्य नव्हता, तो श्वास म्हणजे विष होता. फक्त विष नाही, मृत्यू फिरवत नेणारा श्वास. जिथे वासुकी श्वास घेत असे तिथे जीवन थांबत असे. वासुकीचं नाव इतिहासात सर्वात ठळकपणे येतं समुद्र मंथनाच्या वेळी. देव आणि असुरांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथनाचा निर्णय घेतला. मंदार पर्वत दांडा बनला, पण प्रश्न होता, दोरी कोण असणार? तेव्हा कोणताही दोर, कोणताही प्राणी ही शक्ती सहन करू शकत नव्हता. आणि मग एक कठोर निर्णय घेण्यात आला. वासुकीलाच दोरी म्हणून बांधण्यात आलं. मंथन सुरू झालं. देव आणि असुर ओढू लागले, पण जसा मंथनाचा वेग वाढला तसा वासुकीचा श्वास खोल होत गेला आणि त्या श्वासातून भयानक विष बाहेर पडू लागलं. असुर जे वासुकीच्या मुखाजवळ होते ते एका मागोमाग कोसळू लागले. काही जळाले, काहींचा श्वासच थांबला. त्या क्षणी वासुकी दोरी नव्हता, तो जिवंत विनाश होता. अनेक लोक वासुकीची तुलना इतर नागकथांशी करतात. काही नाग एका नदीपुरते मर्यादित होते, काही एका प्रदेशापुरते. पण वासुकीची शक्ती कुठल्याच सीमेत अडकणारी नव्हती. तो कुठेही पूर्णपणे उतरला असता तर फक्त एक प्रदेश नाही, संपूर्ण सृष्टी हादरली असती. म्हणूनच वासुकी कधीही स्वतंत्रपणे युद्धात उतरला नाही. एक फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे वासुकी आजही भगवान शिवाच्या गळ्यात आहे. हे फक्त दागिन्यासारखं नाही. याचा अर्थ असा की वासुकीची शक्ती फक्त शिवच नियंत्रित करू शकतो. शिव म्हणजे संहार आणि सृष्टीचा समतोल, आणि वासुकी म्हणजे तो संहार प्रत्यक्षात आणणारी शक्ती. पुराणांमध्ये असं सांगतात की एकदा देवांनी विचार केला होता, जर एखादं महायुद्ध झालं तर वासुकीला उतरवायचं का? पण तो विचार तिथेच थांबवण्यात आला, कारण उत्तर एकच होतं, वासुकी लढला तर शत्रू उरणार नाही, पण सृष्टीही उरणार नाही. म्हणूनच वासुकी चांगला किंवा वाईट मानला जात नाही. तो आहे नियंत्रित विनाश. जागा झाला तर सर्व काही संपवणारा, आणि बांधून ठेवला तर सृष्टीचा रक्षक. म्हणूनच त्याचं नाव घेताना देवही सावध होते. काही शक्ती वापरण्यासाठी नसतात, त्या फक्त नियंत्रणात ठेवण्यासाठी असतात.